प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 सधन कुक्कुट विकास केंद्र उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि सौर कृषी पंप वापरासाठीची 5 एकर क्षेत्राची मर्यादा वाढवली। महावितरणकडून वीज जोडणी देखील मिळणार। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। राज्यातले जे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP नुसार दर देतील त्यांनाच राज्य सरकार कर्ज तसंच इतर सर्व प्रकारची मदत करेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याच्या गाळीत हंगामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिला। राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर प्रत्येकी 2 सधन कुक्कुट विकास केंद्र उभारायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांची निवड जिल्हा पातळीवर केली जाणार आहे। अंडी उबवणी केंद्र, पिल्लांचं संगोपन, संभाव्य आजारांवर उपचारांची व्यवस्था या आणि इतर निकषांवर जिल्हा निवड समिती कुक्कुट विकास केंद्रांसाठी लाभार्थ्यांची निवड करणार आहे। सौर कृषी पंप वापरासाठीची 5 एकर क्षेत्राची मर्यादा वाढवून आता 10 एकर करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या कृषीसाठी सौर पंप देण्याच्या योजनेतून राज्यात 7540 सौर पंप देण्यात येणार आहेत। मात्र त्यासाठी शेतीचं क्षेत्र 5 एकर ठेवून भविष्यात शेतकऱ्याला वीज जोडणी उपलब्ध नसण्याची अट होती। शेतकऱ्यांच्या मागणीमुळे या योजनेची आढावा आणि पुनर्रचनेसाठी बैठक घेण्यात आली। त्यामध्ये या अटींवर चर्चा झाली आणि आवश्यक बदल करण्यात आले। क्षेत्र मर्यादा 5 एकरांवरून वाढवून 10 एकर आणि लाभार्थ्यांना 10 वर्षांनंतर महावितरणची वीज जोडणी अशा नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत। शेतमालाची प्रक्रिया, साठवणूक आणि प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करण्यासाठी राज्यात उभारण्यात येत असणाऱ्या एकात्मिक शीतगृह साखळीसाठी पणन मंडळानं निविदा मागवल्या आहेत। विविध संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसंच खासगी कंपन्यांनी निविदा भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। ही मुदत वाढवून देण्याची मागणी संबंधितांनी केली आहे। केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं देशात 100 शीतगृह उभारण्याचं ठरवलं आहे। यासाठी 50% अनुदान दिलं जाणार आहे। रब्बी पिकांच्या बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी उत्पन्न विद्यापीठात 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण होत आहे। यामध्ये ज्येष्ठ कृषी संशोधक शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या नव्या वाणांबद्दल माहिती दिली आणि बीजोत्पादन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू 1924 1800, सोयाबीन 2760 2500, हरभरा 9300 7500, भेंडी 1300 1050, वांगी 700 425, फ्लॉवर 600 350, संत्री 3000 2500, अननस 5000 1500, डाळिंब 9000 4000। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त। नमस्कार, राज्याच्या हवामानाचा आढावा। गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते। राज्यात सर्वात कमी तापमान 8.1 अंश सेल्सिअस दिनांक 10 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे नोंदवले गेले। हवामानाचा अंदाज, पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला।
रबी ज्वारी, करडई तसेच भाजीपाला पिकांना पाण्याची सुरक्षित पातळी द्यावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास 250 ग्रॅम प्रति 10 किलो अझोटोबॅक्टर व पीएसबी या जीवाणू संरक्षणाचा वापर करावा. उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी गादी वाफे तयार करून रोपे तयार करण्यासाठी बियाण्याची पेरणी करावी व उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेल्या व सुधारित जातींचा वापर करावा. तसेच पेरणीपूर्वी अझोस्पेरिलियम व पीएसबी या जीवाणू संरक्षणाचा वापर करावा. विभागवार कृषी हवामान सल्ला. आधी कोकण. भाताच्या गरव्या जाती कापणीसाठी तयार झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी भात जमिनीलगत कापून 1 ते 2 दिवस उन्हात चांगले वाळून घ्यावे व नंतर शेडमध्ये साठवणूक करून त्याची झोडणी करावी. भुईमुगाच्या काढणीस सुरुवात करावी व शेंगा स्वच्छ धुवून चांगल्या प्रकारे वाळवाव्यात. भात कापणीनंतर जमिनीत वापसा येताच जमीन नांगरणी करून चवडी, वाल व कुलीत या पिकांच्या पेरणी करावी. रबी हंगामात वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इत्यादी भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याची पूर्वतयारी करण्यास सुरुवात करावी. भाजीपाल्यांची रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. मध्य महाराष्ट्रासाठी सल्ला. गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावेत. पेरणीच्या वेळी हेक्टरी 60 किलोग्रॅम नत्र, 60 किलोग्रॅम स्फुरद व 40 किलोग्रॅम पलाश या प्रमाणात खते द्यावीत. कांदा पिकाच्या पुनर्लागवडी करण्याकरता रोपांची मुळे 2.5 ग्रॅम डायथेन 45 किंवा 1 ग्रॅम कार्बनडिझियम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बुडवावीत. मराठवाडा विभागात उगवून आलेल्या रबी ज्वारीमध्ये पहिली अंतर्मक्षात करावी. द्राक्ष बागेत घडाची विरळणी करावी. थंडीपासून संरक्षणासाठी बागेत सकाळी पाणी द्यावे. तापमानात घट होत असल्यामुळे भाजीपाला पिकात फुलगळ होऊन फुलधारण्यावर परिणाम होतो. नियंत्रणासाठी पिकास हलके पाणी द्यावे. शक्य असल्यास भाजीपाला पिकास आच्छादन करावे. विदर्भात जमिनीची मशागत करून रबी पिकांची उदाहरणार्थ गहू, हरभरा, लाखोडी, जवस, मोहरी व करडई इत्यादीची पेरणी करावी. कोरडवाहू गव्हाच्या पेरणीसाठी NI 5439, AKDW 2997-16, MCS 1967 या वाणांचा वापर करावा. कोरडवाहू हरभरा पेरणीसाठी चाफा व विजय, जाकी 9518, काबुली हरभरा या बियाण्यांचा वापर करावा. धन्यवाद. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 22. पुणे 30 आणि 9. नागपूर 32 आणि 11. औरंगाबाद 31 आणि 12. सोलापूर 33 आणि 13. नाशिक 30 आणि 9. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.